तालुक्यातील मंगरुळ येथे बुधवार दिनांक 15 मे रोजी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण बैठक संपन्न झाली। यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर यांनी रासायनिक बीज प्रक्रिया करताना प्रति किलो बियाण्यास कॅस्केड, इलेक्ट्रॉन, वॉर्डन, थायरम 37.5%, 2 ते 3 ग्रॅम, ट्रायोकोडर्मा 4 ग्रॅम, बुकटी बियाण्यास थायोमी कझाम 34%, 10 मिली प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी। जैविक बीज प्रक्रिया करताना रायझोबियम 25 ग्रॅम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी व अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी। पेरणी करताना प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करावी व नंतर जैविक बीज प्रक्रिया करावी। याविषयी व खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीबद्दल शेतकऱ्यांना सखोल व तांत्रिक मार्गदर्शन केले। प्रारंभी बीज प्रक्रियावरील सर्व योजनांची माहिती कृषी सहाय्यक नवनाथ अलमले यांनी शेतकऱ्यांना दिली। द हिंद न्यूज साठी प्रवीण कदम, तुळजापूर। लोहारा शहरात अघोरी तांडव नृत्य आणि हलत्या देखाव्यात निघाली महात्मा बसवेश्वर जयंतीची मिरवणूक। द हिंद न्यूज साठी सचिन ठेले, लोहारा, धाराशिव। डोंगरची काळी मैना बाजारात दाखल। सोयगाव तालुक्यात आदिवासी भागातील आदिवासी बांधवांना हक्काचे रोजगाराचे साधन मिळवून देणारा रानमेवा म्हणजे डोंगरची काळी मैना सध्या अजंठा परिसरातील सोयगाव बनोटी बाजारात विक्रीला आली आहे। नागरिकांकडून मागणी देखील उत्तम असल्याने आदिवासी सुखावले आहेत। सध्या तरी या रानमेव्याला जवळपास 150 ते 200 रुपये किलो प्रमाणे भाव मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हंगामातील करवंद म्हणजे डोंगरची काळी मैना। या वर्षीची दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता पावसाचे प्रमाण अगदीच कमी असलेला अजंठा पर्वतरांगांमधील परिसर अशा परिस्थितीतही आदिवासींना करवंद बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचा रोजगार उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे। यंदा डोंगरची काळी मैना चांगलीच बहरली आहे। सोयगाव तालुक्यातील घोसला परिसरात काळदरी, किन्ही, बोनोटी, वाडी, बोरमाळ, मनुमाता मंदिर परिसर, जोगेश्वरी मंदिर परिसरात आदिवासी बांधव टोपल्यांमधून छोटी रसाळ करवंद विक्री करताना दिसून येत आहेत। भर उन्हात करवंदाची वाटी म्हणजे पळसाच्या पानांचा द्रोण घेऊन करवंद घ्या, काळी मैनी घ्या असं ओरडून लक्ष वेधून घेताना दिसत आहेत। सोयगाव तालुक्यातील अजंठा पर्वतरांगा ग्रामीण परिसरातून आदिवासी बांधव उन्हातानाची तमा न बाळगता हे दरवर्षी मे महिन्यात करवंद विकण्यासाठी येत असतात। जवळ बांधून आणलेली भाकरी आणि चटणी खाऊन मिळेल त्या ठिकाणी सावलीत बसून ते करवंदाची विक्री करतात। करवंद विक्रीतून 2 पैसे मिळून संसाराला थोडाफार हातभार मिळतो, परंतु यंदा मात्र ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले। विक्री चांगली होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललेले दिसून येत आहे। अजंठा पर्वतरांगा परिसरातील वृक्षांना येणारा डिंक काढण्यासाठी काही ठेकेदारांनी दिलेला ठेका व डिंक काढण्यासाठी गेलेले मजूर, त्यांनी लावलेले झाडांना केमिकल या सर्व गोष्टींचा विचार केला असता या कारणांमुळे करवंद नामशेष होणार असे चित्र पाहायला मिळत असल्याचे घोसला परिसरातील आदिवासी बांधव सर्जेराव पवार यांनी बोलून दाखवले। आदिवासी बांधवांबरोबर संवाद साधला असता करवंद माळरानावर डोंगर कपारीत नैसर्गिक पद्धतीने बहरतात अशी माहिती दिली। करवंदाची फळे म्हणजेच काळी मैना डोंगर परिसरातून बाजारात आणत असताना मोठ्या कष्टाने उपलब्ध करावे लागते। त्यासाठी डोंगर दऱ्या फिरून ही निसर्गाने दिलेली फळे म्हणजेच करवंद, काळी मैना उपलब्ध करावी लागते, परंतु अलीकडे करवंदे पूर्वीच्या तुलनेत कमी मिळतात असे सांगितले। विविध कारणासाठी करवंदाच्या झुडपाची होणारी तोड व जंगलांना लागणारे वनवे यामुळे करवंदे नष्ट होत चाललेली आहेत। द हिंद न्यूज साठी ज्ञानेश्वर पाटील, बेळगाव। स्वराज्य संघटना व शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन। लोहारा तालुक्यातील हिपरग्गा रवा येथील
साठवण तलावात सिमेन्स, गमेश व टोरंट या पवनचक्की कंपनीने साठवण तलावाच्या सांडव्यात व इतर ठिकाणी अतिउच्च दाबाचे पोल रोवल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत हिपरग्गा रवा येथील शेतकरी यांनी उपविभागीय पाटबंधारे विभाग शाखा क्रमांक 8 यांना वेळोवेळी निवेदने, तक्रारी अर्ज देऊन देखील पाटबंधारे विभागाने दखल न घेतल्यामुळे स्वराज्य संघटना यांच्या माध्यमातून निवेदने देऊन 15 मे रोजी हिपरग्गा येथील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी स्वराज्य संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश गोरे, गंगाराम भोंडवे, ओमकार चौगुले, बालाजी मुळे, शिवाजी पवार, नितीन मुळे, राजाभाऊ मुळे, तानाजी जाधव, तुषार जाधव आदी उपस्थित होते. साठवण तलावातील पोल धोकादायक असल्यामुळे ते दुसरीकडे घेऊन जावेत. पवनचक्कीच्या पोलमुळे वन्यजीवांना देखील धोका असल्यामुळे तात्काळ स्वरूपामध्ये पोल काढून टाकण्यात यावेत. यासाठी स्वराज्य संघटना व शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत असताना देखील प्रशासन व पवनचक्की कंपनी दखल घेत नसल्यामुळे जलसमाधी आंदोलन स्वराज्य संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. द हिंद न्यूजसाठी सचिन ठेले, धाराशिव.